नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कल्पना शिवाजी पिंगळे यांनी आपल्या प्रचाराची जोरदार सुरुवात केली आहे. सप्तशृंगी देवी मंदिर आणि श्रीराम मंदिर येथे नारळ वाढवून त्यांनी आपल्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. यानंतर मखमलाबाद गावातून भव्य अशी रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान खिचके तान धनुष्यबाण, कल्पनाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या प्रचार रॅलीमध्ये शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वत्र उत्साहाचे आणि विजयाचा आत्मविश्वास दर्शवणारे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी शिंदेच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार कल्पना शिवाजी पिंगळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितले की प्रभाग क्रमांक 6च्या सर्वांगीण विकासासाठी मूलभूत नागरी सुविधा, रस्ते, पाणी, वीज आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी मी ही उमेदवारी लढवत आहे. माझा अजेंडा आज राहणार आहे का प्रभागात कुठलेही ज्या सुविधा असेल त्या मी उपलब्ध करून देणार. काय रस्ते, लाईट, पाणी जे असेल ते सर्व. आणि मेन म्हणजे मी शिवसेना शिंदे गटातर्फे उमेदवारी करत आहे. अधिकृत उमेदवारी मला मिळाली त्याबद्दल मी खूप आभारी आहे. मला मतदारांकडनं एवढ्याच अपेक्षा आहे, कोणत्याही भूलतापांना बळी न पडता त्यांनी प्रचंड मतांनी मला विजयी करावं. आपल्या प्रभागात कुठलाही विकास झालेला नाहीये. विकास हा नुसता दिसायला फक्त पैशाने मोठा झालाय, पण विकास हा कुठंच दिसत नाही. सर्व काही आहे भकाश आहे. कुठल्याही रस्त्याला काही सुविधा नाहीये. पाण्याची ती समस्या आहे. पहिलं 2 टाइम पाणी होतं, आता 1 टाइम आहे. ते पण पाण्याचा टायमिंग सुद्धा चुकलेला आहे. तो पाण्याचा टायमिंग आहे 4 वाजता पहाटे, आणि सर्वसामान्य महिलांना सकाळी लवकर उठून जावं लागतं. तर तो पाण्याचा टायमिंग तो पण माझ्या काळात मी बदलेल. मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मध्ये या प्रचार रॅलीमुळे निवडणूक रणधुमाळीला चांगलीच गती मिळत असल्याचे चित्र दिसत होते. कल्पना पिंगळे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असताना देखील अपक्ष उमेदवार यांना पॅनल मध्ये पुरस्कृत करून घेतल्यामुळे कल्पेश पिंगळे यांनी याबाबत माहिती दिली. तुम्ही बरं झालं खरं तर हा प्रश्न विचारला. नियमानुसार पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना दुसऱ्या अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत करता येत नाही, परंतु कुठेतरी दुसऱ्या पक्षात गट बनवायचा, तिथं उमेदवारी नाही भेटली की इकडे यायचं. आणि काही जे काही आर्थिक संबंध असतील की काय, जी काही प्रभागात चर्चा आहे त्या माध्यमातून आम्हाला कळतंय की कुठंतरी आर्थिक संबंधांपोटी या गोष्टी घडतायत. नियमाच्या बाहेर जाऊन ही लोक जर आजच नियमाच्या बाहेर जाऊन काम करत असतील, उमेदवारी जर नियमाच्या बाहेर जाऊन करत असतील, तर उद्या ही लोक प्रभागाचा विकास नियमात करतील का, हा प्रश्न खऱ्या अर्थाने जनतेने त्यांना विचारला पाहिजे. तुम्ही जे काही विचारलं की पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना यांनी पुरस्कृत उमेदवार का घेतला, हा प्रश्न खरं तर आमच्यापेक्षा तुम्ही त्यांना जाऊन विचारला पाहिजे. कारण त्यांना आता तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. ती उमेदवार असताना तुम्ही का घेतला, तर त्यांनी सांगितलं होती माघार आहे. पण आज इथं जो काही प्रचाराचा नारळ फुटलाय त्या अनुषंगातून तुमच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना, मतदारांना हेच सांगतोय की पक्षाचा अधिकृत उमेदवार या कल्पना शिवाजी पिंगळे याच आहेत. त्यासाठी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. शिंदे साहेबांना याच गोष्टीची माहिती दिली की अधिकृत उमेदवार असताना पुरस्कृत उमेदवार करण्याचा घाट या ठिकाणी काही गलिच्छ राजकारण्यांकडून केला जात आहे. शिंदे साहेबांनी त्याची माहिती घेऊन एवढंच सांगितलंय की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट या ठिकाणी झाली नाही पाहिजे. उलट तुम्ही त्या प्रभागामध्ये धनुष्यबाण टिकवून ठेवतायत आणि जी लोक धनुष्यबाणाला माघार घ्यायला लावतायत त्यांच्या उरावरती निश्चितप्रमाणे तुम्ही धनुष्यबाणाच्या माध्यमातून भगवा फडकवा. कुठल्याही प्रकारची माघार घ्यायची नाही. लढा, जिंका आणि जिंकून गुलाल घेऊन माझ्याकडे या. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.